आक्रोश मराठी न्यूज, जनसामान्याचे हक्काचे व्यासपीठ। मेढा रस्त्यावर शासकीय विश्रामगृह ते आगलावेवाडी दरम्यान गटाराचे पाणी रस्त्यावर, अपघाताची मोठी शक्यता। उद्योजक व ग्रामपंचायत सदस्य विक्रम जाधव यांनी पावसात उभे राहून वाहनधारकांना दिल्या सूचना, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाबद्दल संताप। मेढा सातारा मुख्य रस्त्यावर शासकीय विश्रामगृह ते आगलावेवाडी स्टॉपच्या मध्यभागी रस्त्यालगतचे गटार पूर्णपणे मुजल्यामुळे पावसाचे पाणी थेट मुख्य रस्त्यावर आले आहे। यामुळे या ठिकाणी तीव्र पाण्याचा प्रवाह निर्माण झाला असून वाहनधारकांसाठी हा रस्ता अत्यंत धोकादायक बनला आहे। येथे कोणताही मोठा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। सध्या परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून रस्त्यावरील पाण्याचा अंदाज न आल्याने दुचाकी व चारचाकी वाहने घसरण्याची भीती व्यक्त होत आहे। ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता स्थानिक उद्योजक व बिभवी ग्रामपंचायतीचे सदस्य श्री विक्रम बाळकृष्ण जाधव यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वतः भर पावसात रस्त्यावर ठाण मांडले। त्यांनी या धोकादायक ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या गाडीचालकांना योग्य सूचना देत वाहने हळू चालवण्याचे आवाहन केले आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी मोलाचे सहकार्य केले। गटार पूर्णपणे बुजल्यामुळे पावसाचे पाणी मुख्य प्रवाहात न जाता थेट रस्त्यावरून वाहत आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ याची दखल घेऊन गटार उकरून काढावे आणि पाण्याची विल्हेवाट लावावी, अन्यथा येथे मोठा अपघात घडल्यास त्याला प्रशासनच जबाबदार राहील। श्री विक्रम बाळकृष्ण जाधव, उद्योजक व सदस्य, बिभवी ग्रामपंचायत। स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांमधूनही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या ढिसाळ कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे। प्रशासनाने कोणत्याही मोठ्या दुर्घटनेची वाट न पाहता लवकरात लवकर या मुजलेल्या गटाराची स्वच्छता करावी आणि पाणी मुख्य प्रवाहात सोडून रस्ता सुरक्षित करावा, अशी आग्रही मागणी आता जोर धरू लागली आहे। आक्रोश मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी मोहन खुडे।